सर्वांना नमस्कार. चांदमातला या स्टोरीचे 69 एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत. कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी. शशी आणि चंद्रा पोलिसांच्या तावडीतून निसटले आणि लक्ष्मीनारायण चाळीच्या दिशेने निघाले. आता ते एका बसमध्ये बसले होते आणि तिनं थकून शशीच्या खांद्यावर डोकं ठेवलं. तसं शशीनं तिरकं तिच्याकडे पाहिलं आणि त्यानंही तिच्या डोक्यावर डोकं टेकवलं आणि डोळे मिटून घेतले. आता चंद्राच्या खिडकीतून येणाऱ्या वाऱ्यामुळे हवेवर उडणारे रेशमी केस शशीच्या चेहऱ्यावर येत होते आणि त्याच्या चेहऱ्यावर ते केस गुदगुल्या करत होते. शशी थोडा थोडा गालात हसत होता आणि त्याने जेव्हा डोळे उघडले तेव्हा ते दोघेही त्यांच्या इच्छितस्थळी पोहोचलेले होते. मग त्याने चंद्राकडे बघितलं तर ती तशीच झोपली होती आणि तो हळूच म्हणाला, ए चंद्रा, उठ ना, आपल्याला उतरायचं आहे. तसं आताही झोप येत असलेल्या चंद्राला वाटलं की तिला आई हाक मारत आहे. आणि चंद्राचा ना एकच प्रॉब्लेम असायचा, झोपेतून तिला उठू वाटत नसायचं. तिला उठवताना फार कष्ट पडायचे. शशी पुन्हा म्हणाला, चंद्रा अगं उठ, आपल्याला उतरायचं आहे. तसं चंद्रानं लाडात येऊन आणखीनच त्याच्या हाताला दोन्ही हाताने मिठी मारली आणि म्हणाली, नाही उठणार, मला असंच झोपायचं आहे. आता तिच्या इतक्या जास्त जवळ येण्यानं शशीच्या शरीरात धडधड वाढायला लागली आणि आजूबाजूचे बसमध्ये बसलेले लोकसुद्धा त्यांच्याकडे बघायला लागले आणि त्यानं आता तिला हळूच चिमटा काढला. तशी चंद्रा जागी झाली आणि म्हणाली, आई ग, ए मसन्या, चिमटा का घेतला? आणि शशीने तिला डोळ्यांनी खुणवलं आणि म्हणाला, आजूबाजूला बघ. तसं चंद्रानं थोडं आजूबाजूला बघितलं आणि तिच्या लक्षात आलं की सगळे त्या दोघांकडेच बघत आहेत आणि मग ती त्याच्यापासून दूर झाली. मग शशी खाली उतरला आणि त्यानं अगोदर रवी शेठला फोन केला आणि त्याचा फोन बघितला. तसं त्यांना खूप रिलॅक्स वाटलं आणि म्हणाले, थँक गॉड अजित, यू आर सेफ. मला कळालं की तू पनवेलमध्ये सुद्धा पोलीस पोहोचले आहेत आणि माझ्या काळजाचा ठोका चुकला होता. पण आता तू कुठे आहेस? शशी म्हणाला, बाबा तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे लक्ष्मीनारायण चाळीमध्ये निघालो आहे. रवी शेठ म्हणाले, ओके, आता तू तिथं निवांत राहू शकतो. आणि चंद्रा सोबत आहे ना तुझ्या? अजित, त्या मुलीची काळजी घे. शशी आता थोडंसं पाठीमागं बघून चंद्राकडे बघत गालात हसला आणि मनातच म्हणाला, बाबा आता फक्त काळजी नाही तर तिची जबाबदारी घेईन म्हणतो. मग रवी शेठ म्हणाले, अजित ऐकतोयस ना मी काय म्हणालो? तिचीही काळजी घे आणि तुझीही काळजी घे. तिथं सगळी आपलीच लोक आहेत, तुला खूप सपोर्ट करतील आणि तू माझा मुलगा आहेस हे कळल्यावर तर तुला डोक्यावर घेऊन नाचतील. तुला तिथं काहीही कमी पडणार नाही. तू चंद्राला घेऊन तिथे येशील म्हणून मी सगळं सेट करून ठेवलेलं आहे. तू जा, बिंदास्त जा आणि मला वेळ मिळताच मी तुला भेटायला येतोय, पण तू कुठेही बाहेर येऊ नकोस. आणि शशी म्हणाला, ओके बाबा, आणि फोन ठेवला आणि तो चंद्राला घेऊन चाळीमध्ये आला आणि गेटमधून आत आला तर तीनही बाजूंनी 2 मजली अशी असलेली ती इमारत होती आणि छोट्या छोट्या खोल्या होत्या, शेजारी शेजारी चिकटून चिकटून. खूप लोक तिथं राहत होती. मधली जागा पूर्ण रिकामी होती. एखादा सण उत्सव सगळे चाळीतले लोक मिळून तिथे साजरे करायचे. बायकांचे कुरडया, पापड, तांदूळ तिथेच वाळत घातले जायचे आणि सगळ्या चारकळ्यांना ती मोकळी जागा स्पष्ट दिसायची. मग शशी जसा आत गेला तशी 3-4 मुलं पळतच आली आणि म्हणाली, तुम्ही छोटे शेठ ना? तशी चंद्रा शशीच्या पाठीमागं लपली आणि शशी म्हणाला, हो मी अजित, मला इथे बाबांनी पाठवलं. आणि ती मुलं म्हणाली, अहो बाबांनी पाठवलं म्हणजे काय, तुम्ही आमचे भाऊ झाला की, चला. असं म्हणून तुमची खोली दाखवतो चला, असं म्हणून शशी आणि चंद्राला ते एका खोलीकडे घेऊन गेले, दुसऱ्या मजल्यावरच्या. त्यांना आतमध्ये सोडलं आणि छोटे शेठ काय लागलं तर हक्कानं सांगा, मी किसना. दुसरा म्हणाला, मी परसू. तिसरा म्हणाला, मी नरसू म्हणजे नारायण.
अशी त्यांची ओळख करून दिली आणि निघून गेले. तशी चंद्रानं त्या खोलीवरून तिची नजर फिरवली. एक 1 रूम किचन होती ती. पाठीमागे स्वयंपाकासाठी कट्टा वगैरे होता. बाहेर खोलीत उठण्या बसण्यासाठी 2 खुर्च्या, एक बेड, त्यावर गादी होती. वरती फॅनसुद्धा होता आणि TV पण होता. सगळं होतं. टॉयलेट बाथरूमची तिथेच सोय होती आतमध्ये. आणि नवीन संसार सुरू करणाऱ्या जोडप्यासाठी जी सुविधा असते ती सगळी सुविधा रवी शेठने येथे करून ठेवली होती. आणि चंद्रा आश्चर्यानं ती खोली बघत होती. इतक्यात पुन्हा दरवाजा वाजला. तशी चंद्रा घाबरली आणि शशी म्हणाला, आता घाबरू नकोस, सगळी आपलीच माणसं आहेत, फक्त ओळख व्हायला वेळ लागेल. आणि शशीनं आता दरवाजा उघडला आणि नरसू दारात होता. आणि तो म्हणाला, छोटे शेठ या, तुमच्यासाठी भाज्या, पण आज तुम्ही स्वयंपाक करायचा नाही बरं का, तुमच्यासाठी मी डबा घेऊन येतो. असं म्हणून होय नाही असं न ऐकून घेता तो आला तसा गेला आणि शशीनं त्या बाजाराच्या पिशव्या हातात घेतल्या. आणि चंद्रा त्याच्याकडे बघून हसली. आणि शशी म्हणाला, का गं, का हसलीस? आणि चंद्रा म्हणाली, तुझ्या हातात बाजाराच्या पिशव्यात चांगल्या नाही दिसत. शशी म्हणाला, का नाही चांगलं दिसत? आणि मग काय चांगलं दिसतं माझ्या हातात? आणि चंद्रा म्हणाली, तुझी बायको. तसं शशीनं तिच्याकडे टक लावून बघायला सुरुवात केली आणि म्हणाला, काय म्हणालीस? आणि चंद्रा म्हणाली, अरे ती जी तुझ्या खिशात असती सारखी, ती तुझी बायको. तीच तुझ्या हातात असली की तू चांगला दिसतो, अगदी मर्द वाटतोस. आणि मग आता शशीलाही हसायला आलं, कारण पहिल्यांदाच ती त्याला मर्द म्हणाली होती, नाहीतर दरवेळी नामर्द म्हणून चिडवायची. आणि मग तो तिच्याकडे गेला आणि म्हणाला, आता हे जरा घेतेस का? आणि चंद्रा त्याच्या हातातून त्या बाजाराच्या पिशव्या घ्यायला गेली आणि शशीच्या दोन्ही हातात तिचे दोन्ही हातच आले आणि त्याच्या हाताचा तिच्या हातानं स्पर्श झाला आणि चंद्रा लाजून पिशव्या घेऊन पळून आतमध्ये गेली. मग आता शशीसुद्धा थोडा बाहेर गेला आणि समोरच्या अंगणात बघू लागला. लहान मुलं खेळत होती. आणि मग थोड्या वेळातच चंद्रा त्याला म्हणाली, ऐक की, माझे सगळे कपडे आणि पिशवी तर तिकडंच राहिली, आता मी काय घालू? आणि शशी म्हणाला, अरे हो, तुझ्यासाठी काही ड्रेस, साड्या घेऊन येतो. ड्रेस घालते ना तू? चंद्रा म्हणाली, नको, साड्याच आण, मी नाही कधी ड्रेस घालतले. आणि शशी म्हणाला, चंद्रा आधी तुझी भाषा सुधार गं, किती गावंडोळ बोलतेस, ड्रेस म्हण, ड्रेस. आणि चंद्रा म्हणाली, सुधारेन की दमादमानं, काय घाई आहे? आणि मग आता ते हातपाय तोंड धुवून फ्रेश झाली. शशीसुद्धा फ्रेश झाला. आज त्यांचं जेवण आलं, दोघेही जेवले आणि झोपताना मात्र पंचायत झाली. बेड एकच होता, एकच ब्लँकेट आणि 2 उशा. आणि आता खाली झोपणाऱ्याला तर काहीच नव्हतं, ना चटई ना ब्लँकेट. त्यात तिच्या साड्यासुद्धा नव्हत्या जमिनीवर अंथरून झोपायला. आणि आता दोघेही खूप कंटाळे होते, दोघांनाही झोपेची गरज होती. मग ती एका कोपऱ्यात, तो एका कोपऱ्यात असे उभा राहिले आणि त्या बेडकडे बघत होते. आणि असाच बराच वेळ गेला आणि शशी तिला म्हणाला, मी आलोच, तू झोप, आणि मी बाहेरून दरवाजा लावतोय असं म्हणाला आणि बाहेर निघून गेला. आणि चंद्रा आता मागचा पुढचा विचार न करता झोपून गेली. आणि त्यानं त्याची सोय कुठे का करणा असं तिला वाटलं. शशी मात्र बाहेर गेला आणि टपरीवर सिगारेट घेतली, थोडा इकडे तिकडे टाइमपास केला. आणि परत येऊन त्यानं दार उघडलं तर त्याच्या आधी एक हात उशाखाली घेऊन दुसरा हात पोटावर ठेवून गोरी गुमटी चंद्रा छताकडे तोंड करून झोपली होती आणि तिची गाढ झोप लागली होती. शशी आता तिथेच खुर्चीत बसला, दुसऱ्या खुर्चीत पाय ठेवले, सिगारेट पेटवली आणि झुरके मारत बसला. आणि विचार करत होता की काय ही माझ्या मागे येते, हिला स्वतःच्या जीवाची पर्वा नाही का? का सतत माझ्यासाठी जीव वाचवते आणि स्वतःचा जीव धोक्यात घालते आणि रिस्क घेते आणि जीवाचा आटापिटा करते, मला सोडून जाण्याचं नावच घेत नाही. ती जे वागते या सगळ्याला काय म्हणायचं? बाबा म्हणतात ते खरं होईल का?
पण काय करू, माझं आयुष्य हे असं. आज आहे तर उद्या नाही. पोलिसांचा ससेमिरा कायम माझ्या मागे लागलेला. उद्या मला जेल झाली, मी पकडलो गेलो तर माझ्यासोबत लग्न केलेल्या मुलीचं काय होणार? तिच्या आयुष्याचं वाटोळं का करायचं? त्यापेक्षा दुसऱ्या एखाद्या चांगल्या मुलासोबत लग्न झालं तर ती सुखाचा संसार तरी करेल. मला कोणत्याच मुलीला फसवायचं नाही. आणि जर मी कुणाशी लग्न करायचं ठरवलं तर माझ्या सगळा भूतकाळ तिला सांगणार आणि मगच काय तो निर्णय घेणार. असं म्हणून शशी तिच्याकडे बघत होता. आणि आता निवांत झोपलेली चंद्रा बेसावध होती. आणि तिनं कूस बदलली आणि त्या बेडवरून खालीच पडणार इतक्यात शशी खुर्चीतनं उठला आणि त्यानं तिला मिठीत घेतली आणि मग जमिनीवर पडण्यापासून पुन्हा वाचवलं. चंद्रानंही घाबरून डोळे उघडले आणि पदर सावरून म्हणाली, अरे देवा, आता पडली असती तर केवढ्यात पडलं असतं. मी नाही बाबा इथं झोपत. शशी म्हणाला, झोपावं तर लागेल, दुसरा पर्याय नाही. चंद्रा म्हणाली, तू काहीतरी कर की, चटई तरी आण. मी खाली झोपती, तू वर झोप. शशी म्हणाला, ते उद्या होईल, पण आज काय करायचं? चंद्रा म्हणाली, मग तू एक काम कर, तुला सवय आहे ना, तर तू इथे वर झोप, मी भिंतीच्या कडेला झोपते. म्हणजे मी पडणार नाही, तू अडवशील ना मला पडताना? आणि शशी तिला चकित होऊन म्हणाला, म्हणजे तू माझ्या शेजारी झोपशील का? तुला काही वाटणार नाही का? चंद्रा म्हणाली, त्यात काय वाटायचं? आता काय आज ओळखते का मी तुला? मी तुझ्यासोबत किती दिवस झाला आहे. मला माहीत आहे की तू किती चांगला आहे. मी तुला चांगलं ओळखते. असं म्हणून चंद्रा भिंतीच्या बाजूला झोपली, भिंतीकडे तोंड करून, आणि गालात हसायला लागली. आणि आता शशीनं सुद्धा गुपचूप उशी घेतली आणि अलीकडच्या बाजूला सरकला आणि तिच्याकडे पाठ करून झोपला. आणि चंद्रा मनात म्हणाली, बरं झालं खाली पडण्याचं नाटक केलं. मला माहीत होतं तो मला पडू देणार नाही, पण निदान झोपला तरी जवळ, नाहीतर असंच बसला असता रातभर बिड्या फुकत. आणि आता शशीची सुद्धा पडल्या पडल्या झोप लागली. चंद्रा सुद्धा झोपली. आता तिचं तोंड भिंतीकडे होतं आणि आता मध्यरात्री शशीनं कूस बदलली. त्यानं तिच्या अंगावर हात टाकला आणि तो हात डायरेक्ट तिच्या उघड्या पोटावर गेला. तशीच चंद्रा जागी झाली. नकळत झालेल्या त्याच्या स्पर्शानं तिच्या शरीरात आग निर्माण व्हायला लागली आणि आता तिला झोपच लागेना. ती सारखी मागे वळून शशीकडे बघायची, पण तो तर झोपलेला होता. कितीतरी दिवसातून त्याला असं निवांत झोपताना ती बघत होती, पण आता तिची झोप उडवली होती त्यानं. आणि तिनंही तिची कूस बदलली आणि त्याचा हात तसाच पोटावर ठेवला आणि त्याच्याकडे बघत बघत झोपली. आणि सकाळी जेव्हा शशीला जाग आली तेव्हा त्यानं पाहिलं तर चंद्रा त्याच्या खूप जवळ होती. अगदी मिठीतच होती म्हटलं तरी हरकत नाही. तिचं डोकं त्याच्या हातावर होतं आणि दुसऱ्या हाताने तिने त्याला मिठी मारली होती. अगदी कपलसारखे झोपले होते ते दोघं. आणि आता शशीला काय करावं ते कळेना. आणि त्यानं चंद्राला बाजूला सरकवलं आणि उठून उभा राहिला आणि म्हणाला, बापरे, झोपेत काही झालं असतं तर? नाही शशी, हे योग्य नाही. आजच्या आज चटई आणलीच पाहिजे. आणि तिच्यासाठी ड्रेस, साड्यासुद्धा घेऊन येतो असं म्हणून तो बाहेर गेला. आणि चंद्रा तशीच झोपून राहिली. मग शशीनं सगळं साहित्य आणलंच आणि पुन्हा ती खाली आणि तो बेडवर असं झोपायला लागली. चंद्रा मनातनं थोडी नाराज झाली, पण आता काहीतरी करून त्याला लग्नाबद्दल विचारावं का असं तिला वाटायला लागलं. पण आपण तर मुलगी आहे, आपण कसं विचारायचं असं तिला वाटत होतं. दिलीप कुमार असता तर त्यानं नक्की विचारलं असतं. आणि यानं नाही म्हणून सांगितलं तर? आणि रागवून मला गावाला पाठवलं तर? नाही नाही, नको असं म्हणून ती गप्पच बसली. आणि आता त्या दोघांचा बिनलग्नाचा संसार सुरू झाला. चंद्रा गॅसवर स्वयंपाक करायची. गॅस कसा सुरू करायचा हे शशीने तिला दाखवून दिलं होतं. आणि चंद्रा एका गृहिणीसारखी त्या घरात वावरू लागली. काही सामान संपलं तर ते हक्कानं सांगायची आणि तो घेऊन यायचा. आजूबाजूच्या लोकांना तर वाटायचं हे नवरा बायकोच आहेत की काय.
पण चंद्राच्या अंगावर सौभाग्याचं चिन्ह दिसत नव्हती. तिच्या बऱ्याच जणांशी ओळखी पण झाल्या होत्या. आणि आज रवी शेठना फोन केला आणि म्हणाला, बाबा मला काहीतरी काम द्या, मी इथून सुरू करतो. रवी शेठ म्हणाले, ओके. आता बऱ्यापैकी वादळ शांत झालं आहे. तू सापडतच नाही म्हटल्यावर पोलीसही थंडावले आहेत. तू पुन्हा ॲक्शन मोडमध्ये येऊ शकतोस. पण तू ती न्यूज वाचली की नाही? शशी म्हणाला, कोणती बाबा, कोणती न्यूज? रवी शेठ म्हणाले, सत्तारचा गेम ओव्हर झाला आणि आता तुझ्या पाठीमागे कोणीच लागणार नाही. त्याच्याच सांगण्यावरून पोलीस करत होते हे सगळं. तसा शशी गाळात हसला आणि म्हणाला, बाबा आय नो, तुम्ही हे करणार ते मला माहीत होतंच. आणि रवी शेठ म्हणाले, पांडू येईल चिठ्ठी घेऊन, कामाला लाग. मग नेमका शशी घरी नव्हता. पांडू आला आणि चंद्राला भेटून म्हणाला, काय चंद्रा, कुठपर्यंत आली गोष्ट? तू छोट्या शेठना बोलली की नाही? चंद्रा म्हणाली, काय बोलायचं, त्यानं मला हाकलून दिली तर. त्याच्या मनात काय आहे ते तरी कळलं पाहिजे. पांडू म्हणाला, म्हणजे इतके दिवस होऊन पण अजून एकमेकांच्या मनातलं कळलंच नाही होय? मग कसं होणार तुमचं? आणि चंद्रा म्हणाली, दिलीप कुमार, कसं कळणार? तुझा शेठ भिड्या पटण्याशिवाय दुसरं काय करतच नाही, माझ्याकडं ना बघत पण नाही. असं म्हणून तिनं त्याला चहा दिला. आणि पांडू म्हणाला, अरे वा, म्हणजे दोघांनी बिन लग्नाचा संसारच थाटलाय म्हणा की. चहा पाणी जेवण सगळंच होतंय ना इथं. मग आता लग्न पण करून टाका की एकदाचं. आणि चंद्रा म्हणाली, मी तर एका पायावर तयार आहे. तुझ्या छोट्या साहेबाचं घोडं कुठं पेंड खातं ते तू बघ आणि मला सांग. आता मी इतकी त्याला सोडून जात नाही, त्याच्या मागं फिरते. मग त्याला एवढं पण कळू नये का की मी त्याच्या मागं फिरते? मला तो आवडतो म्हणूनच ना. त्याच्यासारखा मर्द मी अजून तरी बघितला नाही. असं म्हणून चंद्रा गप्प झाली आणि मनात म्हणाली, खरं तर त्याच्यासारखाच मर्द एक जण येऊन गेला त्या रात्री माझ्या आयुष्यात, पण तो कुठे सापडायचा? असं म्हणून चंद्रानं तिच्या छातीवर हात ठेवला आणि जिथं ते लॉकेट होतं त्यावरून हळूवार हात फिरवला आणि म्हणाली, त्याची तर फक्त निशाणीच जवळ आहे, दुसरं काहीच नाही. आणि हे जो जवळ आहे तो बोलत नाही. आणि आता दरवाजाच्या बाहेरच उभा राहून शशीनं हे सगळं ऐकलं आणि चंद्रा त्याला पसंत करते हेही त्याला कळालं. पण खुश होण्याऐवजी तो निराश झाला. तसाच बाहेरच्या बाहेर निघून गेला. मग आता पांडूनं चिठ्ठी दिली चंद्राजवळ आणि म्हणाला, ही छोटे शेठ आले ना की त्यांना दे. आणि तो निघून गेला. चंद्रानं आता ती चिठ्ठी उघडून बघितली, पण तिला काही कळलंच नाही. कसलं कन्नडासारखं अक्षर उलटं लिहिलं होतं काय माहीत. आणि तिनं ती चिठ्ठी तिथेच ठेवून दिली. मग थोड्या वेळानं शशी आला आणि त्यावेळी ती आरशात बघून केस विचारत होती. आणि शशी तिला म्हणाला, दिलीप कुमार आला होता ना, त्यानं काय दिलं पटकन दे. चंद्रा म्हणाली, अरे थांब की, माझी वेणी घालून झाली की मग देणार. आणि शशी चिडून म्हणाला, पटकन दे, वेळ नाही माझ्याकडे. आणि चंद्रा रागून म्हणाली, कधी पण भडकतो हा माणूस. आणि तिने ती चिठ्ठी त्याला दिली आणि म्हणाली, घे वाच, काहीच वाचता येत नाही यातलं. तशी माझी पण शाळा 4थी झाली, पण काहीच कळत नाही. तुला काय कळणार आहे कुणास ठाऊक. शशी म्हणाला, म्हणजे तू ती चिठ्ठी वाचलीस का? चंद्रा म्हणाली, हो, त्यात काय इतकं, पण काहीच कळलं नाही. मग आता चंद्रानं ती चिठ्ठी त्याच्या हातात दिली तसं शशीने तिच्या हाताला पकडलं आणि मोकळ्या सोडलेल्या केसांसहित तिला दरवाजाच्या बाहेर उभा केली. तिच्या हातातून आरसा हिसकावून घेतला आणि दार लावलं. आणि चंद्राला तर काही कळच ना की त्याला काय झालं. आणि ती बाहेरून दरवाजा वाजवत होती, अरे दार उघडकी म्हणत होती. शशी मात्र ती चिठ्ठी उघडून आरशात पकडून वाचत होता. कारण लिहिणाऱ्यानं ती चिठ्ठी आरशात बघूनच लिहिली होती आणि वाचणाऱ्यानं सुद्धा ती आरशात बघून वाचायची, म्हणजे सरळ मराठीतली अक्षर दिसतात. पण ज्याला ते माहीत नाही त्याला काही कळणारच नाही. आणि म्हणून दिशाभूल करण्यासाठी ही एक आयडिया होती. जो मेसेज पोहोचवायचा होता ज्याच्यापर्यंत, तसा तो मेसेज पोहोचत होता. आणि ही आयडिया आपण करतो असं कोणालाही कळू द्यायचं नव्हतं. म्हणून शशीनं चंद्राला बाहेर काढून तिचा आरसा घेतला होता. आता निरोप शशीपर्यंत पोहोचला आणि शशीनं हसूनच ती चिठ्ठी चुरगाळून फेकून दिली. पुन्हा दरवाजा उघडला, चंद्राच्या हातात आरसा दिला, तिला रूमच्या आत ढकलली आणि दरवाजा लावून घेत म्हणाला, माझी वाट बघू नकोस, मी जेवण करून येईन किंवा नाही, तू जेवण कर आणि झोप.
मी बाहेरून दरवाजा लॉक करतोय आणि निघून सुद्धा गेला. आणि चंद्रा धक्का बसून नुसती त्याच्याकडे बघत होती. पण आता तिच्यासमोर तो नसून फक्त बंद दरवाजा होता, कारण शशी तर कधीच तुफानासारखा निघून गेला होता.